माझं नाव शुभम लकडे आहे। मी लोणी काळभोर येथे राहतो। माझं ईस्ट सन या कंपनीमध्ये MIS एक्झिक्युटिव्ह म्हणून प्लेसमेंट झाला आहे। पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात। त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। मी पुणेरी पॅटर्न येथे डाटा अॅनालिस्ट कोर्स पूर्ण केला। तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि अभ्यास करत राहा। एक दिवस प्लेसमेंट तुम्हाला नक्की भेटेल। आणि सारिका मॅडमचे GD सेशन्स PD सेशन्स अटेंड करत राहा, त्यामुळे इंग्लिश पण इम्प्रूव्ह होतं। मग आज जे इंटरव्ह्यू जर्नी होती त्याच्यामध्ये किती राऊंड्स होते, काय काय विचारलं? 5 राऊंड झाले। फ्रायडेला 2 राऊंड झाले होते, एक टेक्निकल एक HR। ओके। आज परत टेक्निकल राऊंड डीप मध्ये झाला थोडा, म्हणजे सगळं, आणि टायपिंग टेस्ट घेतली। अच्छा, मग काय त्याच्यामध्ये किती स्पीड आले, किती ॲक्युरेसी आली, काय पर्सेंटेज शो केलं? म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी एक पेज दिलं होतं, त्याच्यात सगळं दिलेलं, आणि ते वर्ड याच्यात लिहायचं होतं, टाईप करायचं होतं। ते पूर्ण पेज 5 मिनिटात झालं असतं। अच्छा, ओके। बाकी कुठले राऊंड्स? टायपिंगचा एक होता, HR एक झाला, टेक्निकल, आणि अजून एक सर होते तिथं, त्यांचा एक झाला। HR राऊंड मध्ये काय विचारलं? HR राऊंड मध्ये पण हेच विचारलं, VLOOKUP, एक्सेल बद्दल फॉर्म्युले वगैरे सगळे विचारले वगैरे। आणि त्यांनी एक पेज दिलं होतं, ते डिझाईन करायला लावलं होतं, म्हणजे पूर्ण ते हे करून मर्ज करून टेबल वगैरे मर्ज करून। ते काय जमलं नाही मला, पण त्यांना बोललो मी की 2-3 दिवस द्या मला, मी 2-3 दिवसात करून देईन तुम्हाला, म्हणजे। अच्छा, केलं ऍक्सेप्ट। व्हेरी नाईस। म्हणजे चला, असं पण होतं खूप वेळा की सगळ्याच टास्क जमत नाही, तर हा पण एक बेस्ट वे की जिथे आपण त्यांना सांगू शकतो की मला थोडासा वेळ दिला तर मी करेन। हा पण कॉन्फिडन्स खूप चांगला आहे। व्हेरी नाईस। म्हणजे एखादा जर चान्स भेटला तर तुम्हाला तिथं लर्निंग ॲटिट्यूड जर शो केला, जर मला चान्स भेटला आणि मला जर हा वेळ भेटला तर डेफिनेटली लर्निंग त्याला आयुष्य होईल। करेक्ट, परफेक्ट। आणि अजून मला हे विचारायला आवडेल की ह्या सगळ्या जर्नीमध्ये आमचा काय रोल होता, पुणेरी पॅटर्नचा? कुठे कुठे कसा कसा हेल्पफुल ठरला? कारण सगळे उत्सुक आहेत। फॉर एक्झाम्पल किशन सर, त्यांच्याबद्दल काय सांगाल? सरांमुळे इंग्लिश झाले मला, तुमच्यामुळे, सरांमुळे। सो मग तुम्ही इथे जेव्हा आलात त्यावेळेची तुमची इंग्लिशची काय जर्नी होती, आत्ताची काय, म्हणजे त्याच्यामध्ये कसं तुम्ही काय एफर्ट टाकले? हे बघा, आम्ही शक्यतो सगळ्यांनाच एकसारखं गाईड करतो, माझ्या सेशन मध्ये किंवा त्याच्या सेशन, ते सगळ्यांनाच गाईड करतात, पण तुम्ही तुमच्या एंडनी काय काय एफर्ट टाकले आमच्या गायडन्स मध्ये? तुमचे सजेशन, बुक्स वगैरे रीडिंग करायचं, सर बोलले होते पॉडकास्ट ऐकत जा, आणि तेच मोठ्याने रीड करत, म्हणजे बुक्स घेतलं होतं तुमच्याकडून, ते मोठ्याने रीड करत जा, प्रोनाउन्सिएशन चांगलं होईल, तेच केलं। बाकी व्हेरी नाईस। मग किती वाचलं ते बुक? अर्धे झाले, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। ऍक्च्युली एज्युकेशन काय घेतलंय, काम काय करताय, फक्त प्रॅक्टिस खूप मॅटर करते, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो प्लेसमेंट ऑफिसर सपोर्टिव्ह आणि मॅनेजमेंटचा। का? कारण जसं डिरेक्शन देईल तसं ते केलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। की हळूहळू आता जर आपण सुरुवात करतोय तर ग्रोथ मिळेल, आणि MIS इज ऑल्सो व्हेरी गुड, नाही का? त्याच्यामध्ये पण भरपूर मोठ्या लेवलपर्यंत डेटा आपण हँडल करू शकतो। सो आज शुभमचं प्लेसमेंट झाले, सगळ्यांनी टाळ्या वाजल्या पाहिजे तर। थँक्यू सो मच पुणेरी पॅटर्न अँड टीम। पंडावरे जिद्द राहू दे मनी, सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा।